काल मी मराठवाड्यामध्ये होतो, त्यामुळे आता थोडं जरा पळावं लागते, थोडं फिरावं लागते. कृषीचा आपल्या क्रीडाचा आणि अल्पसंख्याकचं थोडं बरं होतं, त्रास नव्हता, पण आता त्रास तर घ्यावाच लागेल. तेव्हा त्रास म्हणजे हा त्रास नाही म्हणते, पण आता ही जबाबदारीच आपण सगळ्यांनी कुठेतरी आपण ही जबाबदारीला कसं आपल्याला शेवटी आपल्याला विश्वास टाकलेला आहे. मानवी काय मी एकटा कृषी वाद व्हायला लागला की मिटून घ्यायचं. मुळातच यांना त्रासच होतोय. यांना फक्त एकच करायचंय की आपल्याला पैसे कुठून भेटतात असं काहीतरी करणे, बस. बाकी काही घेणं देणं नाही. या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झालीय. पूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाचं थैमान आहे, विदर्भामध्ये पावसाचं थैमान आहे. शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेलेत, अक्षरशः पाण्याखाली गेलेत. पण त्या शेतकऱ्यांसाठी ठोस अजून सरकारने काहीच केलं नाही. वरतून जे काही कृषी मंत्री होतंय, जो कोणी पण होऊ द्या, त्याला पोटसुळच उठतंय. त्याला झेपतच नाही ते कृषी खातं. कारण की कृषी खात्यामध्ये करण्यासारखं खूप काही आहे, पण यांना करायचं नाहीये. मुळातच शेतकरी सुधारला तर यांना काय होणार? यांचं दुकान बंद पडणार. म्हणून यांना शेतकऱ्यांसाठी भरघोस आणि ठोस असं काहीच करायचं नाही. आणि साहेब, मुळातच एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला झेपत नाही ना तर सोडून द्या. त्रास होतोय ना तर सोडून द्या. कशाला करता हो? खाऊन पिऊन मस्त राहायचं. तिथं होतकरूच माणूस पाहिजे. मुळातच ज्यावेळेस कृषी मंत्री निवडले ना, त्यावेळेस खरंच चांगला माणूस तिथं बसवायला पाहिजे होता. मुळातच यांच्याकडे माणसंच चांगली नाहीत. काय करणार? कोणाला बसवणार ना? या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. अतिवृष्टीने अक्षरशः शेतकरी होरपळलाय. आधी दुष्काळाने मेला, आता पिकाचा घास तोंडामध्ये जायच्या टायमिंगलाच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान झालंय. शेतकरी अगदी देशोधडीला चाललाय. या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा. या अतिवृष्टीचे पंचनामे करा. प्रॉपर शेतकऱ्यांना सरसकट भरघोस मदत करा. तेव्हा शेतकरी टिकेल. नाहीतर शेतकरी तुमच्या समोर दावं घेऊन फाशी घेणार आणि मरून जाणार. कारण की त्या शेतकऱ्यासमोर पर्यायच उरणार नाहीये. ही आसमानी संकट रोज शेतकऱ्याला मारतायत आणि सरकारच्या अनास्थेमुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये कायम धतुरा भेटत आलाय. शेतकऱ्यांनो पण अजून पण जागे व्हा. जिथं तुमचं नुकसानी झालं त्याचे व्हिडिओ बनवा, सरकारला पाठवा. पंचनामे व्यवस्थित करून घ्या. सरकारी अधिकाऱ्यांना कामाला लावा. तुम्ही बोलायला शिका, तेव्हाच तुमचं भलं होणार आहे. आणि साहेब, नाही झेपत आहेत ना तर सोडून द्या. तिथं कोणता तरी चांगला माणूस बसवा, तेव्हाच कुठे शेतकऱ्यांचं भलं होणार आहे. शेतकऱ्यांनो, आता तरी जागं व्हा. या आलेल्या आसमानी संकटाचं सरकार समोर गारानं मांडा आणि सरकारला जाग आणून द्या.